पिपरी मेघे ग्रामपंचायत अंतर्गत कार्ला गाव ते सटोडा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे। मात्र या सिमेंट रस्त्यालगत असलेल्या शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे। स्थानिक ग्रामस्थांनी या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊन निवेदने सुद्धा दिली आहे, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येत असल्यामुळे त्या ठिकाणी सुविधा देण्यास अडचणी असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेले पाईप अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। मात्र वन विभागाची परवानगी मिळालेली नसल्यामुळे अद्याप पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झालेले नाही। येत्या पावसाळ्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सांडपाणी व्यवस्थेसाठी तसेच पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून जाण्यासाठी आवश्यक पाईपलाईन टाकून समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी पिपरी येथील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते शुभम ढवळे यांच्या नेतृत्वात वारंवार ग्रामपंचायत पिपरी मेघेकडे केलेली असून ग्रामपंचायत पाईपलाईन टाकून देण्यास टाळाटाळ करीत आहे। त्यामुळे पुढे ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहे।